मंडळी आज मी आली होती जव्हार अंबिका चौक येथे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी। आतमध्ये एंट्री करताच समोरच खूप सुंदर अशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि बाप्पाच्या मागे आजूबाजूला खूप सुंदर असा डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे मस्त दर्शन घेतलं आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला प्रसाद सुद्धा दिला। नंतर पॉइंटला चक्कर मारली आणि रस्त्यात भेटले हे मामा जे की माझे रोज व्लॉग्स बघतात आणि त्यांची फॅमिली सुद्धा। मग आम्ही आलो हनुमान पॉइंट या मंडळामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि इथे लहान लहान मुलांची चित्रकला स्पर्धा चालू होती आणि आमची ध्रुवी सुद्धा स्पर्धेमध्ये बसली होती आणि बाप्पांचं डेकोरेशन तर बाई एकच नंबर आणि इथे जागा पण खूप मोठी आणि सगळीकडे मंडप वगैरे होता आणि खूप सुंदर वाटत आणि आपल्या हनुमान पॉइंट मंडळाचे हे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये यायला खूप आवडली। मी आली आमच्या मंडळामध्ये आरतीसाठी। मस्तपैकी आजचा प्रसाद होता जिलेबी आणि फ्रुट्स कट केले होते। मस्त आम्ही छान प्रसाद घेतला, मस्तपैकी घरी येऊन जेवण केलं आणि कारल्याचं भरीत मला खूपच आवडतं। नंतर आम्ही आलो परत आमच्या मंडळामध्ये। इथं आमच्या महिला मंडळांचा मस्त डान्स चालू होता आणि थोड्याच वेळात पाऊस आला तरी पण आमच्या महिला मंडळ नाचायच्या काही थांबतच नाही, त्यांना खूप मजा येते। तर मंडळी आज मस्तपैकी समोसे गरमागरम तळायला घेतले होते आणि इकडे मस्त यांची फुल मजा मस्ती चालू होती, खूपच मजा आली। तर मंडळी आज माझे इंस्टाग्रामला 10,000 फॉलोअर्स पूर्ण झाले, ते पण तुमच्या सपोर्टमुळे। तर मंडळी माझे 10,000 फॉलोअर्स झाले हे मला माहीतच होतं, पण केक कट करणार हे मला माहीत नव्हतं आणि यांनी डायरेक्ट मला सरप्राईज दिला आणि हा सरप्राईज माझ्यासाठी खूप मोठा होता आणि खरंच यांचा आनंद बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मी पण खूप हॅपी झाली। मंडळी आजच्या चांगल्या दिवशी माझे 10,000 फॉलोअर्स झाल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे, कारण हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय आणि तुम्ही मला खूप कमी वेळात खूप चांगला सपोर्ट केलेला आहे। खरंच एकदा परत तुमच्यासाठी थँक्यू सो मच मंडळी। आमच्या मंडळाचा मेनू होता आज नाश्त्याचा मस्तपैकी समोसा पाव। आम्ही सर्वांनी मस्त नाश्ता केला। नंतर एंट्री झाली आमच्या अमित सिंगरची आणि बाई जे गाणे चालू झाले मग काय आमचं पण नाचणं थांबलं नाही। तू धर्मेंद्र हो